मंचावर विराजमान ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं त्या खासदार प्रीतमताई, मंचावर उपस्थित आपल्या 3 जिल्ह्यांचे आमदार सुरेश अण्णा धस, मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार दोंडे साहेब, मंचावर उपस्थित आमदार नमिता मंगळा, मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी मस्के, आदरणीय माजी आमदार केशव दादा, आदरणीय गोरक्ष दादा रसाळ, मंचावर उपस्थित आमचे रमेशरावजी आडसकर साहेब, माजलगाव मधून सगळी टीम घेऊन आले, त्यांची अरुण राऊत वगैरे, आमचे डॉक्टर स्वरूपसिंग हजारीजी आणि आमचा मित्र पक्षातला आमचा छोटा भाऊ पुंडलिक खांडे, आमचे निगाळजे तात्या, मंचावर उपस्थित आता माझ्या मागे सगळे लोक मी ओळखते, सगळ्यांची नावं घेत नाही का ऊन आहे, एकाचं नाव घेते की ज्यांनी आज गाडीवर चढून कमालच केली विजय हो तुम्ही तर ह्या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम ज्यांनी घेतले आणि माझ्या गाडीवर चढून मला हार घातला, ते त्यांचा स्टंट मी कधी पाहिला नव्हता. आणि मंचावर उपस्थित आता मधुकर तात्या, अनुरोध आहे, सगळ्यांचेच नाव मी, प्रवीणजी गुगे आलेत, खास माझे ऑब्झर्वर दिसतात, ते पार्टीने पाठवले त्यांना तर हे सगळे लोक आहेत, मी जास्त वेळ घेणार नाही. एवढंच म्हणेन की यांना दिसत नाही का, तुम्ही एक मेरा फोटो निकाल के बैठ जाओ बेटा, हे माईक धरायची गरज आहे का, काय रे भाषण कसं करू म्हणजे काय याचा काय उपयोग नाही, त्याचा उपयोग नाही. हा चांगला आला का, हा चांगला आहे, हा काढा. आता असंच विचारते, हा उमेदवार बरा आहे का, आता माईक सुद्धा तुमच्या पसंतीचा घेते, तो उमेदवार सुद्धा विचारला पाहिजे का नाही, मग फॉर्म भरू ना, निवडून देणार का, पुन्हा कुणाला निवडून द्यायचं बरं, हात वर करा बरं. राम कुलकर्णी चक्कर येईल इकडे या मंचावर, एवढं उन्हात उभं राहून जमणार नाही. हे पहा, मी अशी उमेदवार आहे या देशातली जिने काहीच आपला एक पुस्तक बनवतो बघा, प्रत्येक माणूस ज्याला उमेदवारी काय म्हणतात दसांना त्याला आडा काय म्हणतात, तुम्ही दिलंच नाही मला कधी, अशीच उमेदवारी दिली मी तुम्हाला. बायोडेटा बनवतो, बायोडेटा काय म्हणतात त्याला काय माहित नाही मला, एक पुस्तक घेऊन सगळे माझ्याकडे येतात, ताई आम्हाला कार्याचा आमचा आढावा बघा, आम्हाला उमेदवारी द्या. या देशामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सावलीखाली वाढलेल्या या मंचावरील प्रत्येक माणूस, सुरेश अण्णा धस असतील, रमेशरावजी आडसकर तेव्हा जिल्हा परिषद मध्ये असतील, आमचे आरटी जिजा असतील, मागे असल्यामुळे दिसले नाही, धोंडे साहेब असतील, केशव दादा असतील, गोरक्ष दादा असतील, सगळेच असतील, राजेंद्र मस्के तेव्हा नव्हते, म्हणजे तालुकाध्यक्ष होते आधी भाजपचे, तेव्हा पण ते असतील, आमचे गलांडे दिसायले, सगळेच हे लोकांनी, आमचे डॉक्टर साहेब असतील, यांनी कधीच मुंडे साहेबांना तिकीट मागितलं होतं का, परत त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही धारूरचे नगराध्यक्ष, तेव्हा रमेशरावजी आडसकर आमच्या बरोबर होते, जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्ष होते, तेव्हा सुरेश अण्णा धस हे जिल्हा परिषद मध्ये होते, मग तिथून ते आमदार झाले, आमच्या बरोबर 3 टर्म होते, मग गेले, मग परत आता आमच्यावर आल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. धोंडे साहेब तर साहेबांचे मित्र होते, साहेबांच्या बरोबर त्यांचं एक वेगळा स्नेह, एक प्रेमाचं नातं होतं. या सगळ्यांनी कुणीही उमेदवारी कधी, जिजा सुद्धा आमच्या मोहाचे पण माजलगावला जाऊन लढवलं आणि